नक्कीच चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण संघाचा देखील चांगली खेळी या स्पर्धेत राहिले. पहिला सामना देखील चांगला खेळात युवराज आणि अजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला करतोय सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3 to 1 लेट्स प्ले. यावेळेस पहिला चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. कोणतीही चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक. मोठा मासा गळायला लागलेला आहे. युवराज बॅक टू डग आउट. डीजे नक्कीच या ठिकाणी राजू रणवरे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. नक्कीच राजू रणवरे साठी हॅट्रिक विकेट जर आली. अंकुश लवटे फौजी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक राजू रणवरे साठी या ठिकाणी आलंय. नक्कीच कौतुक करावं लागेल. एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवरचं असलेलं अतोनात प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच अंकुश लवटे साहेब यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. या ठिकाणी इथे मात्र 2 धावा नक्कीच चांगल्या रीतीने पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या श्री गणेश होते. धावा लागतात 2, सॉरी 4 धावा धावफलकावर लागतात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय राजू रणवरे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट आर्म मध्ये विकेट. यावेळेस फुल टॉस चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये होतोय. ट्रॅव्हल्स दुसरे धाव देखील पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? इथे मात्र 2च धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र दुहेरी धावावर जास्त भर दिला गेला. पहिल्या चेंडूवर विकेट आले, त्यानंतर मात्र 3 चेंडूवर 2-2 धावा अशा मिळून 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे आपला एक संघ नाही किंवा आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. कार्लेश्वर स्पोर्ट्स शिराळे आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये. नक्कीच या ठिकाणी अजयला स्ट्राईकवर आणणं आता सध्या मात्र गरजेचं आहे. मोठे फटके येणे गरजेचं आहे येळवण जोगाई संघासाठी. एक सन्मानजनक स्कोर, चांगली फाईट द्यायची असेल तर मोठा स्कोर उभा करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे. आउटफील्ड थोडी स्लो झाली. नक्कीच थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि तन दान 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 करा चेंडू सीमा पार आलाय चौकार. डीजे फायनल आपल्याला 5 षटकांची खेळवायची आहे. त्या उद्देशाने त्याच अनुषंगाने आपल्याला षटक फेकायचे आहेत. धावफलकावर धावा लागले तब्बल 12. नक्कीच पहिल्या षटकाखेर एक विकेट देखील आले. मात्र 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. नवीन गोलंदाज साहिल चोगले नक्कीच अंडर 23 चा खेळाडू, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन गाजवणारा खेळाडू.
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र बीमरचा नो पंचांनी घोषित केलाय. नो +2 अशा 3 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. प्रेक्षकांनो उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. एक मोठा फटका खेळण्याची संधी आणि या संधीचं सोनं कसं करावं हे नक्कीच अजयला माहित आहे. या ठिकाणी मात्र काय घडतंय, बॅटची लिडिंग एज एक धाव नक्कीच अर्जित केले. पुन्हा एकदा नो चेंडू, स्टेप आउट झाले. चला या ठिकाणी शाहू नक्कीच कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचं आहे. कारले शिराळे संघाला देखील इथे सन्मानित केले जाईल. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्पर्धेला सहभागी झाला शिराळे संघ, आपलं देखील विशेष कौतुक, विशेष आभार. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. फेकी आणि बीमर थ्रो साठी फक्त रिव्ह्यू असेल. फेकी सर्व खेळाडूंना विनंती आहे, फेकी आणि बीमर चेक करण्यासाठी फक्त रिव्ह्यू मिळाला जाईल, भेटला जाईल. पुन्हा एकदा नो घोषित केलाय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. धावपलकावर धावा लागले तब्बल. यावेळेस मात्र कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळालंय. या ठिकाणी मात्र साहिलसाठी बक्षीस आलंय. अंकुश लवटे फौजी नक्कीच एक क्रिकेटवर अतोनात प्रेम करणारे एक दिलदार व्यक्तिमत्व अंकुश लवटे फौजी यांच्याकडून साहिलसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक जर साहिलने घेतली तर इथे मात्र 2000चं पारितोषिक साहिलसाठी आलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली आणि 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 19 या आकड्यावर. 19 ऑन स्कोअरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. येळवण जोगाई संघ दुसरं षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नच राहिलेत. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पुढचा चेंडू एकोणवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरा षटक मार्गस्थ आहे. साहिल चोगले गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील ओव्हर फुल टॉस चेंडू ब्लॉक ऑन होल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडतंय, चुकी आणि चुकी. यष्टीरक्षकाकडून चुकी होते बायच्या स्वरूपात. इथे मात्र एक धाव अर्जित केली गेली. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय. आता मात्र जाऊन पोहोचतोय तो बल 20 या आकड्यावर. इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बेल्स रिम्यू. दांडी गोल. अजय बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाउन. डीजे थोडं फास्ट करा. इन आउट विनंती असेल. नवीन फलंदाज अर्चित आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच यापुढील होणारा सामना जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव विपक्ष RKCG चिखलवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे.
चला फलंदाजांना विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. RKCC चिखलवाडी त्यांना फाईट करतील जयनुमान क्रिकेट क्लब ससेगाव. या स्पर्धेतील आई जुगाई देवी चषकामधील पहिला सेमीफायनल आपण पाहू शकता. एका बाजूने ससेगाव तर एका बाजूने चिखलवाडी संघ. नक्कीच या मॅचच्या दरम्यान इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल पहिल्या सेमीफायनलची. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं अंतिम आणि स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी दाखल झाला सूरज निकम. गोलंदाजी मार्क वन मॅन फॉर्म आंबार्डे. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख नक्कीच निर्माण केले या असोसिएशनमध्ये. यावेळेस मात्र वेगावर स्वार आणि इथे मात्र फलंदाजगार. नक्कीच फलंदाजाला विचार करायला लावणारा हा चेंडू पाहायला मिळाला. चला शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जाईल. सचिनजी पाटील साहेब या आपण या स्पर्धेला उपस्थिती दाखवलीत. आपले देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. सन्माननीय आदरणीय उत्तम किटे अशोक किटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विनंती करतो. सन्माननीय आदरणीय अशोकजी किटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सचिनजी पाटील साहेब नक्की शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि हे जे प्लॅटफॉर्म आहे नवीन खेळाडूंना लेजंड खेळाडूंना उपस्थित करून देण्याचं काम नक्कीच त्यांनी पार पाडलंय. या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिनजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुख्य स्क्रीनवर आपण पाहताय ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी पाहतोय आपण मुख्य स्क्रीनवर. सचिनजी पाटील साहेब शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि जो प्लॅटफॉर्म या ठिकाणी सर्व खेळाडूंना निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाले त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. स्वप्नील तळप साहेब वनागडे स्वप्नील वनागडे साहेब यांचे देखील विशेष कौतुक विशेष आभार. या स्पर्धेसाठी आपली देखील उपस्थिती राहिली. आपले देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. चला कॅमेरामॅन थोडं फोकस करायचं आहे. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. या ठिकाणी वनागडेवाडी संघाचा एक आक्रमक खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली स्वप्नील वनागडे साहेबांनी आणि या असोसिएशनमध्ये त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. या ठिकाणी आपण पाहतोय सुधीरजी कांबळे साहेब माजी पोलीस नक्कीच पोलीस क्षेत्रात कार्यरत होते. मी विनंती करतो राम बेडसे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माजी पोलीस सुधीरजी कांबळे साहेब महाराष्ट्र पोलीस नक्कीच कार्यरत होते आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राची ज्यांनी सेवा केली चला यूट्यूब कॅमेरामॅन थोडं फोकस करायचं. कॅमेरामॅन सन्माननीय महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत सन्माननीय आदरणीय सुधीरजी साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो व्यवस्थापन कमिटीच्या वतीने.
इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, पंचांचा निर्णय काय येतोय. दरम्यान 2 धावा मिळतील या चेंडूवर. शेवटच्या चेंडूवर धावफलक जाऊन पोचतोय. चला पंचांना थोडं पाणी द्यायचं आहे. व्यवस्थापन कमिटी पंचांना पाणी पुरवायचं आहे. धावफलक जाऊन पोचतोय. तब्बल 27 आकड्यावर 28 धावांचं आव्हान सेट केलंय आंबाडे संघासमोर. येळवण जुगाई संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल येळवण जुगाई संघ. चला ससेगाव श्रीकांत साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व श्रीकांत साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. व्यवस्थापन कमिटीच्या वतीने या ठिकाणी विशेष सन्मान आपण पाहतोय. या ठिकाणी पुढची मॅच या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल. एका बाजूने जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव तर एका बाजूने RKCC चिकलवाडी संघ. दोन्ही मातब्बर संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलेत आणि या स्पर्धेच्या सेमीफायनलचा नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. नक्कीच महाराष्ट्र पोलीस कार्यरत सन्माननीय आदरणीय सुधीरजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पहिला सेमीफायनल आपण पाहणार आहोत. या पुढील सामन्यामध्ये ससेगाव विपक्ष चिकलवाडी. चला येळवण जुगाई संघ विनंती असेल आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. येळवण जुगाई संघ चला यूट्यूब कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचं आहे. टॉच केला जातोय. या ठिकाणी टॉच जिंकलायत चिकलवाडी संघ. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे चिकलवाडी संघ. देखील चला येळवण जुगाई संघ पुन्हा एकदा मी सांगतोय वेळ आहे, वेळेचं बंधन आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील तसेच दुर्वा स्पोर्ट्स मेन्सवेअरचे सर्व प्रोप्रायटर अनिलजी पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनिलजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर पाहतोय. व्यवस्थापन कमिटीच्या वतीने या ठिकाणी अनिलजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. चला येळवण जुगाई संघ कोणताही वेळ खर्च करू नका. टायमिंग लावला जाईल. 12 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे आहेत. अन्यथा फायनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. 3 षटका आणि 3 षटकांचा सामना. 3 षटक आपल्याला 12 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर अजय. सूरज आणि राजेंद्र. नक्कीच विशेष सहकार्य दुर्वा स्पोर्टचे सर्व आणि शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेला आहेत. व्यवस्थापन कमिटीच्या वतीने त्यांचे देखील विशेष कौतुक, विशेष आभार. अनिलजी पाटील साहेब नक्कीच छायाचित्र टिपली जातील. सुंदर असं आयोजन आणि सुंदर नियोजन त्यांच्या माध्यमातून हे लाभलेलं आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जातोय. पहिला चेंडू वेगावर स्वार. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू येतोय डॉट. सुरुवात चांगली येळवण जुगाईसाठी. इथे मात्र शेवट गोड करावं लागेल. पुन्हा एकदा मी सांगतो कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचं आहे. अनिलजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान. नक्की त्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं असे दुर्वा स्पोर्टचे सर्व अनिलजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जातोय. ब्लॉक ऑन होल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू नाहीये. गॅप मध्ये चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. आपल्या संघाला दिलेली कमिटमेंट याचा उत्तम चित्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अलोक होते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा वाचवल्यात. 2 दरम्यान
नक्कीच अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. धावफलकावर धावा लागले 2. पुढचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज दरम्यान 1 धाव अर्जित केली गेली. कमी गतीचा चेंडू होता, स्क्वेअर कट करून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र सुरज यांचा होता. इथे मात्र सिंगल होते एक्झिक्यूट. धावफलक पुढे सरकतोय 3 या आकड्यावर. 28 धावांचं आव्हान इथे मात्र सेट केलंय एलवन जोगाई संघाने अंबाडे संघासमोर. 18 चेंडू मध्ये 28 धावा बनवताना इथे मात्र धावफलकावर 3 धावा लागलेल्या आहेत. यावेळी देखील सबमरीन डिलिव्हरी ज्या पद्धतीने बॉलने उसळी घ्यायला हवी होती त्या पद्धतीने उसळी पाहायला मिळाली नाहीये. नक्कीच बॅटची स्विंग आधी झाली आणि इथे मात्र फलंदाजाला बीट केलंय. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट झालाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. दरम्यान 3 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्यात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर. 23 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. 24 धावांची गरज. इथे मात्र ब्लॉक ऑन होल करण्याचा प्रयत्न. युमेश आय विल डेफिनेटली हिट. मोठा मासा, मोठा फटका अंबाडे संघाला लागलेला आहे. राजू बॅक टू डक आउट. डीजे नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. राजूला माघारी परतवण्यासाठी मात्र यश प्राप्त झालं. यावेळेस आप ट्रॅकर चेंडू भिरकावून दिला. गॅप मध्ये आहे, आउटफील्ड फास्ट आहे. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. चेंडू जातोय सीमारेषे पार. आला एक साहिलच्या बॅट मधून पहिला चौकार. डीजे 11 जोगाई संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 11 जोगाई संघ फायनलचा सामना आपल्याला 5 षटकांचा खेळवायचा आहे. त्याच अनुषंगाने आपण क्षेत्ररक्षण करायचं आहे, गोलंदाजी करायची आहे. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक पूर्ण करायचे आहेत. धावफलकावर धावा लागलेत 8. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 12. चेंडू आणि 20 धावा हे निर्णायक षटक आपल्याला सांगून जाईल कोणता संघ या सामन्याच्या कोणता संघ या स्पर्धेत पुढील फेरीमध्ये दाखल होईल. गोलंदाजी मार्कवर रवी. 11 जोगाई संघ नक्कीच 5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 7 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल. 7 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक फेकायची आहेत. नाहीतर पॅनलाइज केले जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. 11 जोगाई संघ चला स्पीडअप घ्या. पहिला चेंडू रवी गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने राईट मध्ये विकेट. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोलंदाजाला बीट केलाय. एक धाव तर नक्की अर्जित केली गेली आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 9 आकड्यावर. आता मात्र समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 19 धावा. 11 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत अंबाडे संघाला. या पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचा असेल तर 19 धावा चेस कराव्या लागतील. लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटनं अलंग दी कार्पेट चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल.
दरम्यान 2 धावा झाल्यात मुकंबल. या 2 धाब्याच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण आता मात्र 10 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे विजयासाठी अंबर्डे संघाला. पुढचा चेंडू सुरेख, दिमागदार, दर्जेदार, वंडरफुल, ब्युटिफुल, बिग हिट, मॅक्सिमम षटकार डीजे. अजूनही 11 धाव्यांची गरज असेल. यावेळी चूक केलाय, पुन्हा चेंडू जातोय सीमारेषे पार, 1 बाउन्स, चौकार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी ससेगाव संघ. आपण नोंद घ्यायच्या. यावेळेस मिस टायमिंग शॉट, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय का? इथे मात्र घडले चूक आणि चुकीचा परिणाम मात्र या सामन्यावर होईल. कारण आता सध्या मात्र येळवण जुगाई संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या, धावफलक जाऊन पोहोचतोय पण 23 या आकड्यावर अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. सामना फिनिश होईल का या चेंडूवर? शेवटचा आणि अंतिम चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळून काढला, गॅप मध्ये आहे युवराज आहेत. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच एक धावा अर्जित केली गेली. षटक संपतंय आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि या 2 षटकाच्या वादळी खेळानंतर धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. एक थोडस रवीचं महागडे षटक येळवण जोगाईसाठी पाहायला मिळालं. नक्कीच 16 धावांचं षटक आपल्याला रवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. थोडं महागडं षटक लागलंय येळवण जोगाई संघासाठी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुबोध, एक युवा खेळाडू येळवण जोगाई संघाचा. नक्कीच आपली कामगिरी, आपलं नाव निर्माण करण्याची संधी मात्र येळवण जोगाई संघाकडून लाभलेली आहे सुबोधला. यावेळेस हा आलाय विजयी षटकार आणि अंबर्डे संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक, बॅड लक येळवण जोगाई संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स अंबर्डे संघ. चला चिखलवाडी, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चिखलवाडी संघ